हं, बहिणीने भात बनवला आहे. खोला. खोला. एकदम कमी साहित्यामध्ये हलवून घ्या. हलव चांगला असा सगळीकडून मिक्स करा. सगळं मिक्स करा ना, म्हणजे चांगलं होईल. मला असं पाहिजे होता एकदम गरम गरम वाफळलेला नुसता. हां, मेवणीने बनवलं आहे ना म्हणून. घ्या तुम्हाला आता काढून. बस बस बस, अगदी खिचडी करायला त्याची पूर्ण, एवढं नका हलव. आणि आम्ही घेतले जेवायला मी ते भेंडीची भाजी, जिलेबी, चपाती. तुपाचा डबा पण काढलाय. बघू भातावर घ्यायचं असलं. छान दिसतोय, मस्त आहे ना. मोकळा झाला, मोकळा झालाय. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता संध्याकाळचे 7 वाजले. सकाळी काय अर्धाण्याचा व्हिडिओ घेतला आहे. चाललेलं तसंच काम. मी काय होते असं माणसामध्ये बोलून चालून येते, व्हिडिओ जास्त मागे लागत नाही. तेवढं घ्यायचं, आपले आपले कामं गप्पा चालू ठेवायच्या. आणि ते तरी कुठं येणार सारखे आपल्याकडे, म्हणून थोडं बोलण्या बसण्यामध्ये जास्त वेळ घालवतो आहे असा. आता ना कालपासून चाललं आहे महालक्ष्मीला जायचं. पण आता एसटी फोन केला तिथं, तर तिथं काहीतरी कोणती बिल्डिंग पडायला आली बोलले. आणि जो जायचा नेहमीचा रस्ता आहे आमचा तो बंद झाला आहे. जिथं महालक्ष्मीचं आपल्याला जिथून आतमध्ये जायचं असते दर्शन घ्यायला ते. तर आता बघू जाऊन कोणतं बॅक साईडने कोणतं 4 नंबर गेट आहे काय बोलले. तिथून जर जाता आलं तर जाऊन बघायचं, नसेल तर दुसरं आणि कुठंतरी जायचं आहे. बघू. आम्ही तर आता जाऊन आलो सिद्धिविनायकला, पण आता मेघा आहे ना, म्हणून मेघासाठी जर जमलं तर आता जाणार, तर उद्या सकाळी तिला आणि ते दादाला पाठवणार. बघूया काय होतं आहे. म्हणून आम्ही काही साडी वगैरे काही नेसलो नाही का, तर आतमध्ये जाणंच होतं की नाही होतं हेच माहिती नाही. मग कशाला असं वाटतं एवढं गरमी किती आता, नको असं वाटतं. आता जाऊ द्या, जे आहे ते असलं जायला भेटलं तर घेतलं दर्शन, नाही तर मग चाललं दुसरं काहीतरी कामाला. आपल्या सगळे तयार झाले. काय बनवायचं काम चाललं आहे. थोडंसं इकडे तांदळाचा मुगाची डाळ घालून खिचडी भात, गरम पाणी करून ठेवलेलं, अशी मस्त छान फोडलेलं गरम गरम. स्नेहा पण खाईल. तर थोडं भाजी चपाती वगैरे आहे. आता जरा पिवळी खिचडी थोडीशी नरम तूप घालून चाललंय बनवायचं काम. तयार झालेत सगळे. पण हे का मला तर एवढा आराम चाललाय ना जेवण बनवायला, तुम्हाला काय सांगू. सकाळी पण मला आज काही करू दिलं नाही. मेघाने चपात्या केल्या, ताईने भाज्या काय केल्या. मी तर 2 भाज्या केलेल्या, भात वगैरे केला. मला काय झालं तोंडाला ना इकडनं एक साईडला मला तिखट खाता नाही येते, म्हणून मला एकदम फिक्कं बनवता येत आहे. काल डॉक्टरने दिलेलं टूप वगैरे दिली, क्रीम दिली. आता यशने काहीतरी आणलंय बघा. आता पुन्हा त्याच्या गेमसाठी काहीतरी घेऊन आलाय. साहेब तयार होऊन बसले. आता मोठा TV घेतलाय त्याने, त्याला तिथं पाहिजे. हा तेच माझ्या भाषेत TV नाही का. आमचं तर 2 दिवस झाले घरात इतका पसारा, त्याने तुम्हाला काय सांगू. पण मी पसाराकडे बघतच नाही. जाऊ द्या, जे आहे ते आहे. हे का मेघा तयार होऊन बसली. कशी छान दिसते ना, एकदम भारी वाटते. छान दिसते ना पोरगी. काल आहे ना एकदम डल होती, एकदम म्हणजे हां आज एकदम फ्रेश वाटते, छान दिसते. आता निघालोय. पण बघा मला दीदीने ना ही पर्स गिफ्ट दिली. आता छान अशी पॅक वगैरे करून मस्त आणली होती, पण आता काढलीत मी आज वापरायला. आजपासून ही म्हणजे लॉंग पण येते, बेल्ट आहे. आणि हे छोटे पण एवढी भारी आहे, सगळ्यांना खूप आवडली. आता व्हिडिओमध्ये कशी दिसते माहीत नाही, पण इतकी भारी आहेत ना. कलर वगैरे पण सुंदर आणि मजबूत आहे, खूप छान आहे दिसायला. ज्यांनी बघितली ना त्याला सगळ्यांना आवडली. चला आजपासून सुरुवात. पोरीने खूप प्रेमाने दिलीत मला नाही का. चला जाऊया, चला. इकडे बघा, इकडे हे रात्री व्हिडिओ मध्ये आले. आम्ही घरी जातो बोलल्या नाही, आणि आता मी विचारते काय झालं. 5 मिनिट हा 5 मिनिट केलेलं, पण बोलणार नाही. रात्री कुठेतरी अहो काहीतरी देवाचं होतं, त्यांचं ते पूजेचं होतं, काही बोलायचं नव्हतं.
बहीण भाऊ मांडा तुम्ही मांडा. वाटलं काय पण येत इथं पण यांची जोडी जमली बघितलं काय बोलायचं. मला तर वाटायचं ताईंचा मुलगा आहे मोठा हा मोठा आहे आणि बारका रात्री दाखवला तो. आता आम्ही आलोय बाहेर पण टॅक्सी पाहिजे. गाडी ना पार्किंग मधून काढायला काही प्रॉब्लेम नाही पण बाहेर जाऊन पार्किंग भेटत नाही तिकडे लावायला. आणि टॅक्सी कसं कुठेही सोडून दिली जिथे जायचं तिथं गेलो ते बरं. पण आता इथे टॅक्सी लवकर भेटत नाही. बघूया आता. तर आता ना तिकडनं जिथून जातो बोलले ना तिकडं बंदच होतं तो रोड. दुसऱ्या कोणत्या कोणत्या गेटने आलो आहे इकडे असं. हां एकदम अडचणीचा रस्ता आहे पण आहे जवळच. आता इथं मंदिर तुम्हाला मंदिराचा कळस दाखवते. असं छान इथून कळस दिसतोय ना मस्त. कलर चेंज होत आहे सगळे लाईटचे. छान आहे ना. पॉप्युलर वाईन त्याच आहे. तिकडच्या साईड नव्हतं कधी नव्हतं भेटलं असं बघायला. ते पण काय कोणी आलं होतं का? छान आहे. हे असा रोड आहे बघा इकडनं केलाय आता कारण तिकडचे गेट बंद केले जे सोप्या साईडने यायचं. आणि आता इकडची वेगळी साईड आहे जे कोणाला माहीतच नाही. आम्हाला पण नव्हती माहिती. चला चला. हो ती पहिल्यांदा झाली. काय 200 मध्ये काय आहे? आणि एक असं आहे ही मोठीवाली आहे 200ची. याच्यात मोठा आहे. ही यश दादाची बहीण गणपतीला आली होती घरी आपल्याकडे पण त्यांचं दुकान आहे खाली. मागच्या वेळेस आलेलं तेव्हा दाखवलेलं पण आता इकडे या साईडला बंद आहे. तिकडे जाऊ देत नाही आहे. ती पण इथंच बरं भेटली आम्हाला. आता इथून ताट घेतोय असं. ये तुम्हाला पण घ्यायचं घ्या ना. त्यांना घ्यायचं. हां एक बघा आता ताटं वगैरे घेतलीत आम्ही. असू द्या ना कशाला. हा देवाचे हा नंतर द्या ना देवाचे. राहू द्या ना राहू द्या. हे घेतलीत आता. हां ताटं घेतलीत. बाकी साडी वगैरे नाही घेतली कारण इथं वरती ना अजून काहीच नाही खाली बंद आहे म्हटलं. चला या. बघा एवढं सुंदर दर्शन झालं. कोणच नाही अजिबात गर्दी नाही. एवढं भारी झालं. आणि इथं जिथं बसलं नाही इथं अष्टलक्ष्मी माता आहेत. आतमध्ये कॅमेऱ्याला अजिबात अलाउड नाही तिकडे. मंदिराच्या आतमध्ये आपण कॅमेरा ओपनच नाही करू शकत. खूप म्हणजे खूप स्ट्रिक आहे. इतकं शांततेत उभं राहिलो ना 10 मिनटं मस्त सुंदर. तिथं माता चरणाचं कुंकू वगैरे भेटलं. आणि पुन्हा रिटर्न आम्हाला कमळ वगैरे दिले. कमळ प्रसाद दिला. खूप भारी दर्शन झालं. इतकं निवांत आजपर्यंत जे झालं नाही ना ते आज इतकं निवांत दर्शन. आणि अजिबात वाटलं नव्हतं की होईल कारण साडी वगैरे आम्ही अजिबात कोणी नेसलो नाही का तर आतमध्ये इकडे यायला जागाच नव्हती. म्हाताऱ्याने जे बोलवणं असेल आज तिने बोलवलं आणि दर्शन दिलं. मेघा गेली प्रदक्षिणा घालती एक. ती पहिल्यांदाच आली म्हणून तिला कर दे मनोभावी. आमचं काही येणं होतच राहते वरच्यावर तरी असं. तुम्हाला दाखवते पब्लिकच नाही. एक सुद्धा कोणी पब्लिक नाही बघा. मेघा प्रदक्षिणा घालत होती. हे बघा पब्लिक नाही. कोणच नाही आतमध्ये. कोणच नाही. हे बघा आता इथून तुम्हाला दर्शन देते. महालक्ष्मी माता, महासरस्वती माता, महाकाली माता दिसत की नाही माहीत नाही.
अटल सेतू तिकडे आहे, हा नाही, हा सेलिंगला जातोय. जो बांद्राला जातो ना सरळ, अटल सेतूला आम्ही तिकडे जातो ना ग. हो भरपूर, खरंच खूप जागा झाली आता. पुन्हा एकदा इथून कळसाचं दर्शन घ्या. चला. आम्ही ना दोघी चालताना हात अजिबात सोडते नाही ना दोघी पण. तरी बोलते हा अजिबात हात सोडून चालूच नका बरं का. आम्ही दोघी सांगते चालूच नाही, एकमेकीला हात सोडून. माझी बहीण आली ना मग कोणालाच नेणार नाही. तू पण व्हिडिओ काढते. हो बाई, इथं काय झालंय, ही माझी बहीण आहे ना सोबत, नुसतं कॉम्पिटिशन चाललंय. माझी बहीण आल्यावर ये, माझी बहीण आल्या होते म्हणजे सोना, असं चालू आहे. सकाळचं फोनवर तेच चालू आहे. माझी बहीण आली का कोणालाच नाही आणणार बरोबर. हा माझी बहीण आले, कोणासोबत नाही आणणार, फक्त तिलाच घेऊन फिरणार आहे. बहिणीला वेळ असतो बहीण राहिला यांच्याबरोबर, लगेच जायची घाई असती. तो हा समुद्र जवळ झालाय ना साहेब, त्या रोडनी गेलं दाखवून आणूया. मंदिर राहिले बघा तिकडे, यायला इथं काय मशाल पेट किंवा इथं याच्या झाडांच्या पाठीमागे CST. इकडचं एरिया तुम्हाला मी फ्रूट आणायला येते तेव्हा दाखवत असते नेहमी. आता आलोय तर इथं गेट ऑफ इंडियाला, बघू चालू आहे की बंद आहे. आतमध्ये जायला भेटतं की नाही माहिती नाही, कारण उशीर झाला आहे ना आम्हाला यायला. आता हे बघा, बरं गेट चालू होतं, थोडंसं तरी तिला बघायला भेटेल. कारण आमचं कधीतरी येणं होतं आहे, 1-2 वर्षातून. पण सोनाला पण आणलं होतं एकदा, पण लई गरमी होती, ती अजिबात थांबली नाही. खूप गरमीचे दिवस होते त्यावेळेला. गेट ऑफ इंडिया तिकडचं तुम्हाला हॉटेल वगैरे नंतर दाखवते, पण आता पहिलं इकडं पाण्याची साईडला दाखवते. तिकडं त्या बाजूने जाऊया ना त्यावेळेला. इकडे समुद्र साईड आहे ना, ही बंद होईल आता, इकडं जाऊ नाही देते. इथं पण समुद्र देवताचं दर्शन झालंय. हे बघा, इथून आहे ना बोटी वगैरे जातात. आम्ही इथून याला एलिफंटाला वगैरे जायचं असेल ना तर इथून जातो. समुद्र देवता इथून पण दिसत आहे. रात्री तिकडे अंधारात अजिबात दिसत नव्हतं, पण आता थोडंसं दिसतंय. आतमध्ये जायला जाळ्या लावून घेतल्या, अशा जाळ्या लावल्या, नाही तर इथून जायचो आम्ही एकदम तिथे उभं राहायचो. आता नाही, बोटीत वगैरे जायला ना इथून जागा आहे. जेव्हा आम्ही जायचो इथून, अशी इथं जी जागा आहे ना बोटीमध्ये बसायला, इथून भेटतं. हे बघा दिसतंय, काळोख झालाय पण थोडं तरी दिसतंय इकडे. किती भारी मस्त छान वाटतंय बघा ह्या वेळेला असं. इथं तिकडे तुम्हाला हे ताज हॉटेल जवळून दाखवते नंतर. रात्रीचं किती सुंदर वाटतंय.
माझी बहीण आहे पर्स सांभाळायला, पिशवी सांभाळायला. गर्दी असते त्या वेळेला, खूप गर्दी असते सुट्टी दिवशी. हां चला, साहेबांचं काय चाललंय? हे मोबाईल पुढे घेऊन मेघा चल. मस्त असं छान डार्कमध्ये. या ना इकडे या. यांचे तर भांडणं संपत नाही तुम्हाला सांगते. या. पाणी आणि कलर कसला भारी वाटतोय दोन्ही बघा, आहे ना? छान वाटतंय ना? मेघाचं चाललंय सगळं व्हिडिओ काढायचं काम. माझी बहीण आहे पर्स सांभाळायला आमच्या, कारण हिला पण म्हणजे सगळ्या अशा आठवणी पाहिजे ना. आणि यांना तर चालेल त्याच्या कामातले फोन, काय उपयोग नाही आमच्या संगती येऊन. असं आम्ही रात्रीचं नव्हतं आलं कधी ना, तर आज एकदम असं छान लाटा वगैरे अशा. काल रात्री तिकडं अंधार होता ना, तर बघायला नाही भेटलं काही, थोडासा उजेड येत होता ना. एवढे फोटो काढलेत ना आम्ही. एकदा निघायचं इथून. लोक त्या बाजूला पण जाऊन फोटो वगैरे काढते, पण आम्हाला नाही काढायचे तिकडे जाऊन. आता आम्हाला जायचं आहे घरी. हे दोन्ही पण ताज हॉटेल. चला मेघा, बरं वाटलं ना? चांगलं वाटलं ना? हां बाय बाय. निघाले का? हां ओके. चला घरी आता. माझी बहीण एकदम फ्रेशमध्ये होती. बरं वाटलं, काल पण गेलो आज पण आलो. बरं वाटलं थोडंसं असं. खूप फोटो काढले. आम्हाला वाटलं बंद होईल का इकडे, गेट वगैरे बंद होतं ना इथे, पण नाही झालं थोडंसं, कारण आता उद्या काही निघायला नाही व्हायचं. आता उद्या राहिले सिद्धिविनायक, ते मेघाला ते घेऊन जाते. बघू काय होतंय. एक मिनिटाला नियोजन चेंज होतं आहे आमचं. आता इकडं महालक्ष्मीचं नियोजन नव्हतंच, गेट बंद असत आम्हाला जायचंच नव्हतं, तर म्हाताराने बोलून घेतलं. दर्शन इतकं छान दिलं, खूप मस्त. तर चला आता घरी जाऊया. ठीक आहे, घेतलं ते अगोदरच घेतलेलं सुरुवातीला. इकडे बस वगैरे असं सगळं, कोणाला कुठं फिरायचं असतं ते. इकडे बघा हे आपले महाराजा कसले भारी, रुबाबदार एकदम. आता टॅक्सी पकडली. बसा इकडं बसा. बघ की आता एवढी घाई कसली, ऐसा कैसा इतना ये मचा है? चलो आलोत आता. 10 वाजून 10 झाले आणि आता आलोय घरामध्ये. तरी आज सगळं फिरून पण लवकर आलो म्हणायचं. बरं वाटलं जरा. मेघा पण फ्रेश झाली. आता कधी येणार कधी फिरणार इकडे तिकडे. बरं झालं यांना पण टाईम होता थोडासा, आणि ताई आल्यामुळं माझे मी कामं हलके होते, ते कमी बाहेर निघू शकते. नाही तर सगळे कामं करून बाहेर जायचं म्हटल्यावर ना अजिबात शक्य नाही होते. चालेल आता चला, आता जेवण वगैरे करायला म्हटले बाहेर काही खातं बोलले नाही.
घरीच खायचं आहे. साहेब गेले पनीर क्रिस्पी वगैरे आणायला. बोले बाहेर बसून खाल्ल्यापेक्षा घरात खाऊया जे आहे ते. चालेल चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना असे स्वामी समर्थ.